सोलापूर विमानतळ परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवावं अशी मागणी सकल हिंदू समाजाने केली असून या मागणीचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं। होटगी रोड येथील सोलापूर विमानतळाच्या नई जिंदगी परिसरात मोठ्या प्रमाणावर कथित अवैध अतिक्रमणे आणि नियमबाह्य बांधकामे झाल्याचा आरोप सकल हिंदू समाजाने केला आहे। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित अतिक्रमणे तातडीने हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की विमानतळाच्या धावपट्टी आणि सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या फनेल झोनमध्ये वाढलेली वस्ती आणि नियमबाह्य बांधकामे ही नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या नियमांचे उल्लंघन असल्याचा दावा आहे। त्यामुळे विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास अडथळे निर्माण होत असून भविष्यात सुरक्षेचा आणि अपघाताचा धोका वाढू शकतो। तसेच विमानतळाच्या भिंतीलगत आणि धावपट्टी परिसरातील कथित अतिक्रमणांमुळे आवश्यक तांत्रिक मंजुरी मिळण्यात अडचणी येत असल्याचा दावा करण्यात आला आहे। याचा परिणाम नाईट लँडिंग सुविधा, विमानतळ विस्तार आणि सुरक्षा व्यवस्थेवर होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे। सोलापूरच्या औद्योगिक, व्यापारी आणि सामाजिक विकासासाठी विमानतळ नाईट लँडिंग सुविधेसह पूर्ण क्षमतेने सुरू होणे आवश्यक असल्याने भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून कथित अतिक्रमणे हटवावीत अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे, सुधीर बहिरवाडे आणि विवेक इंगळे हे उपस्थित होते। सोलापुरात मोठ्या प्रमाणात लँड यार्ड झालेला आहे आणि होत आहे। जे नई जिंदगी भागात 106 एकर मध्ये लँड यार्ड झालेला आहे। उच्च न्यायालयाने आदेश काढलेला आहे की ते शासनाचा जमीन आहे, शासनाचा जमीन आहे। आदेश काढल्यानंतर पालकमंत्र्यांनी ते नई जिंदगी असो किंवा जुनी जिंदगी असो ते अतिक्रमण आम्ही काढणार असं पालकमंत्र्यांनी उदयकुमार गोरे साहेबांनी स्टेटमेंट दिल्यानंतर काही लोक आले। आमचं म्हणणं स्पष्ट आहे, कायदा सुव्यवस्था जर तुमच्यामुळे बिघडत असेल तर हे देवाभाऊचं सरकार आहे, त्यांना टोकून काढून अतिक्रमण काढण्यात येणार आहे। सोलापूरच्या विकासासाठी काही लोक हे विकास होऊ नये म्हणून षड्यंत्र करत आहेत। त्या लोकांना येड्यात काढून ते जमिनी शासनात जमीन विकलेल्या आहेत। त्याच्यामध्ये महापालिकाचे काही कर्मचारी पण त्याच्यामध्ये सहभागी आहेत। त्यांच्यावर पण कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे दलाली लोक फसवणूक करून बोळेवाड लोकांना जमिनी विकले त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे। म्हणून आम्ही शासनाला सांगितलंय की त्या पूर्ण 106 एकर जमीन पूर्ण अतिक्रमण मुक्त करा आणि तिथं विमानतळ मोठ्या प्रमाणात उभारा। जर विमानतळ झालं तर आपल्या सोलापूरमध्ये कारखाने येतील, MIDC मोठ्या प्रमाणात होईल, उद्योगधंदे उभारतील आणि परत आपलं सोलापूर पहिल्यासारखं पूर्ण नवलौकिक होईल। यासाठी आम्ही शासनाला निवेदन दिलंय। मी तर म्हणतो शासनाला ज्यांनी त्या अतिक्रमणाला विरोध करत आहेत काढायला त्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करा। जोपर्यंत तिथलं अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्ये बसवा, कारण की जे अतिक्रमण विरोध करायलेत त्या सर्वांवर गुन्हे आहेत।